राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या। या हरकती आणि सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। या हरकती आणि सूचनांमध्ये 40% लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याची शिफारस केली आहे, तर 41% लोकांनी सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय। ज्यांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या 40%पैकी 31% लोकांनी मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं म्हटलंय, तर 9% लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसीमध्ये नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केली आहे। या अहवालानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुक्रे यांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असून आरक्षणास पात्र असल्याची शिफारस सरकारला केली आहे। तर हरकती आणि सूचनांच्या अहवालात नेमकं काय आहे ते पाहूयात। मागासवर्ग आयोगाला 13 ते 19 जानेवारी दरम्यान 3076 ईमेल प्राप्त झाले। 952 ईमेल्समध्ये म्हणजे 31% लोकांचा मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय आलाय। 267 ईमेल्समध्ये म्हणजे 9% लोकांची मराठा समाज मागास तरी ओबीसी ऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस आहे। 1271 ईमेल्समध्ये 41% लोकांचा मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय आहे। 191 ईमेल्समध्ये म्हणजे 6% लोकांचा सर्वेक्षणालाच विरोध आहे। 146 ईमेल्समध्ये म्हणजे 5% लोकांनी सर्वेक्षणात त्रुटी दाखवल्या। 250 ईमेल्समध्ये म्हणजे 8% लोकांनी इतर मतं नोंदवली आहेत। मागासवर्ग आयोगाच्या या सर्वेक्षणावरून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांनी केली आहे, तर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी हे सर्वेक्षण बोगस असल्याचं म्हटलंय। या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। 50% आरक्षण लोकसंख्येच्या आधारावरती तुम्हाला द्यायला पाहिजे। जर तुम्ही सर्वेक्षण करत असाल मराठा समाजाचं त्याचं पॉप्युलेशन येईल। तुमचं म्हणणं की एकूण लोकसंख्येच्या 50% जे आधी 32% होतं त्याप्रमाणे 16% तरी आम्हाला मिळालं पाहिजे। याच उद्देशाने हे सर्वेक्षण करायला पाहिजे आणि आरक्षण देतेवेळी देखील 50% दिलं गेलं पाहिजे। आम्ही शिक्षणामध्ये जे मागासले पण आम्ही बघतोय, जे टीव्हीमध्ये देखील मराठा समाज शैक्षणिक मागास किती आहे ते लक्षात येतंय आणि मग अशा वेळी जर यांचं शैक्षणिक मागासले पण दूर करण्यासाठी जर सर्वेक्षण करून जर मराठा समाजाला आरक्षण देणार असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे। हा तुम्ही असं बोगस सर्वेक्षण, ज्याचा बंगला आहे त्यानं झोपडी दाखवायची, ज्याच्या घरापुढे 4 गाड्या आहेत त्यानं सगळ्या मी मजुरी करतोय, हे सगळं अशा सगळ्या हा जो खोटा सर्वेक्षण झालेला आहे ह्याची उद्या चौकशी झाली तर काय होणार आहे। माझी पुन्हा विनंती माझी सरकारला की आपण आम्हाला शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या धक्का लागणार नाही, तो तुम्ही कसाच धक्का लागणार नाही एवढी स्पष्टता जे आहे ते तुम्ही आम्हाला ओबीसीला द्या ना, मग आम्ही सगळ्याला पाठिंबा देतो। पण तुम्ही ते करायला तयार नाही। तुम्ही एका दिवसात तुम्ही बिल पास करणार, 8 दिवसात सर्वेक्षण करणार आणि मग सांगणार की आता आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहे आणि मग आम्ही काय करायचं। ह्या ओबीसीने महाराष्ट्रात काय कुणाकडे बघायचं आणि कुणाकडे दाद मागायची, मग शेवटी आम्हाला न्यायालयात दाद मागावीच लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।